पप्पे 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 काका सर पप्पे 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 ए पप्पे ए पप्पे 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 ए घरात कस काय घुसला तू काय काम आहे चल चल बाहेर चल आमची पप्पी कुठे आहे ए कोण तुमची पपी का बीपी आम्हाला काय माहितीये अरे तुमच्या पोरानं पळवलंय तिला कोण म्हणतं अरे आम्ही म्हणतो ए अरे तसं असेल ना तर सत्कार करू आम्ही आमच्या पोराचा पण आमच्या पोरांना नाही नेली तुमची पोरगे चल बाहेर चल ए लाज वाटते का नाही बोलायला काका यांच्या नादी लागून काही अर्थ नाही इथंच घरात लपवली असणार आहे शोधू आपण. ए, घरात ए, नाही पप्पे. घुसायचं. ए, घरात नाही. ए, बाहेर हो. घरात कसं घुसतो ए, तू? पप्पे. घरात नाही. ए, बाहेर हो. चल चल मागे हो. पप्पे. बाहेर बाहेरून बोलायचं ए, रे. पप्पे चल चल चाल बाहेर हो. चाल हात नाही लावायचा ए गेटच्या बाहेर व्हायचा नाही तर इथं थोबाड फोडील तुझा ए, चल फोड समोर उभा आहे तुझ्या फोड थोबाड नीट बोला ना जरा कशाला आरडाओरडा करू राहिले अरे नीटच बोलतोय तुमच्या पोरानं आमची पोरगी पळवलीये काय मुन्ने नी मुन्ने कुठे रातभर आलाच नाही त्यो. कुठे काय असं ना तुम्ही कशाला प्रश्न विचारताय कुणी काही म्हणाल आपण कशाला लक्ष द्यायचं हा आणि यांची पोरगी काय दूध खुळे का साज्ञाने ती हे तिचं तिच्या मनाविरुद्ध लग्न लावायला निघाले असतील मग मग काय होणार जरा विचार करत जा रे हा जरा विचार करत जा लहान असताना ती म्हणल ते ती म्हणल तसं आणि आता मोठं झाल्यावर मी म्हणल त्याच पोराशी लग्न करायचं असं असतं का कुठं हा मग गेली यांची पोरगी पळून काही बोल भाषण काय देतो? मग- भाषण देतो मारामारी करतो घरात घुसून. भाषण द्यायचं. मार येतो. अरे भाषण कुणाला देतो आणि खाली टाकते तुझ्या बाप्पाच्या घरचं नाही ते खाली ठेवा ते मला शानपण नाही शिकवायचा मला नाही शिकवायचा नीट सांगू राहिलो सांगा शेवटचं सांगतोय आता तुम्हाला पप्पी कुठे आहे नाही तर अख्ख्या घरावर केस ठोकेन ए चल केसची धमकी कोणाला देतो आम्हाला त्याचा टाक केस यांची पोरगी कोणाचा तरी हात धरून पळून गेली असल आणि आता तुम्हाला आमचं पोरग सापडू लागला का गळ्यात घालायला अबे जातो इथून नाही तर बघ तुला बघून घेईन रे एकेकाला अबे जा बघ इथंच उभाय मी बघ काहीतरी गैरसमज होऊ राहिला तुमचा कसला डोंबल्याचा गैरसमज इथंच आहे पप्पे ए काका हे बघा ए, 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 कुठे आहे आमची पप्पी कार्यक्रमच करील अरे काय पळपुटी वाटलं काय तुला पोराला हात नाही लावायचा मामा उगा हा बस तू एकदम अरे सांग लय राहिलंय तुझं पप्पी कुठे आहे आमची अरे आम्ही काही बोलू नाही राहिलो म्हणजे काय पळपुटे वाटलो काय तुला कशाला भांडून राहिले तुमची पोरगी इथं नाही म्हणलं नाही एकदा जा तुम्ही ए नाही जाणार इथंच थांबन कारण आमची पप्पी इथं आहे तुमच्या घरी ए जास्त बोलला ना तुझा टकुराच फोडील लक्षात ठेव तुझा फोड फोड टाकूर बघू किती हिंमत आहे तुझ्यात फोड सांगा आमची पप्पी कुठे आहे सांग मला माहिती तू पळवलंय कुठे आहे सांग सांग पप्पी कुठे आहे आम्हीच पळवली तिला सांग त्यांना पळवली म्हणा तुमची पोरगी सांग असं आहे का पुण्या सांग आपण पळवली पोरगी तू नाही तू सांग मुन्या पुण्या अरे सांग ना पळवली आपण पोरगी सांग ना तू कळलं आता नीट निघायचं नाही तर तंगड तोडून ना हातात देईल तुझ्या चाल मान्य केलंय तुम्ही पळवलीत पप्पीला मान्य केलंय बघतोच आता एकीकडे चल समीर चल चाललं मग झाला गपरे अख्खं नगर पालतं घालीन पण आमच्या पोरीला शोधून दाखवेन अरे जा ना मग शोध ना चाल आणि तुला तर बघून घेतो रे तू फक्त आमच्या पप्पी सोबत दिस मग तुला कळेल मी काय चीज आहे ए तुझा चीज तू ठेव नाही तर वीक एखाद्या बेकरीवाल्याला चाल जाऊ दे हे असे नाही ऐकायचे यांच्यावर ना केसच ठोकायला पाहिजे केस केस करतो करणं केस करणं थांब मीच रेकॉर्ड करतो हा, आता बोल कॅमेरा ए बोराडे हे आम्हाला घरात घुसून धमकी देऊ लागले हा बोल आता कॅमेरात बोल ना घाबरला कशाला अरे बोल
बोल ना. रेकॉर्ड केलंय आता. पुण्या घाबरू नको तू. हा हॅलो. हा धमकी दिली आम्हाला घरात घुसून. इथं व आतमध्ये चल, आतमध्ये चल, जा आतमध्ये. पर्या, काय झालं एवढा अस्वस्थ का दिसतोयस तू? पूर्वाच्या घरचे माझ्या घरी येऊन गेलेत. इकडे पण येऊ शकतात. इकडे पण? हा, मी घरी जायच्या आधीच ते घरी पोहोचले होते. घरच्यांना पूर्वा कुठे आहे म्हणून विचारू राहिले होते. आता घरच्यांना काहीच माहिती नाही, ते नाही म्हणून राहिले होते. उगाच भांडू राहिले होते सगळे. मग मी पोहोचलो. मग काय, चंदू काकांनी माझी कॉलर पकडली. म्हणले सांग पूर्वा कुठं आहे. मी काही बोललो नाही, पण त्यांना माहिती आहे की पूर्वाला मीच गायब केलाय. पण पोलिसांमध्ये कंप्लेंट करू अशी धमकी नाही ना दिली तुला? नाही, पोलिसांची धमकी नाही दिली, पण अख्खं नगर पालतं घालीन म्हणले. आणि काही करून पूर्वाला शोधून काढील म्हणले. चंदू काका खूप तापट डोक्याचा माणूस आहे. तो काही पण करू शकतो. नाही, आणि जर तो म्हणलाय ना की नगर पालतं घालेन, तर तो खरंच तसं करेल. आणि तो कुठूनही आपल्याला शोधून काढू शकतो. मग काय करणार आहे आपण? पूर्वा, तू कशाला काळजी करतेस? तुला सांगितलं ना आम्ही आहोत तुझ्या बरोबर. नाही, आपण नुसतं असून उपयोग नाही. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर आपण सगळेच गोत्यात येऊ. काय करावं लागणार आहे? काय म्हणजे असं काहीतरी की म्हणजे एक घाव दोन तुकडे. म्हणजे हिच्या घरच्यांना पण काही करता नाही आलं पाहिजे, आपल्या घरच्यांना पण काही करता नाही आलं पाहिजे असं. पण असं काय करणार आहे आपण? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे? लग्न. करेक्ट आहे. कोणाचं? आपल्या दोघांचं. काय मूर्खासारखे प्रश्न विचारतोस तू पर्या? ऑफकोर्स तुझं आणि पूर्वाचं लग्न. हे बघा, तुम्ही लग्न केलं ना तर तुम्हाला दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. एकदा तुमचं लग्न झालं की तुम्ही लिगली नवरा बायको असाल. तुम्ही एकत्र राहू शकता. तुमचे सगळे प्रश्न सुटतील ना. बरोबर आहे ती म्हणती, ते करेक्ट आहे. आणि लग्न करण्याची सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा ना. म्हणजे आपल्याला कोर्ट मॅरेज करायचंय का रजिस्टर मॅरेज करायचंय ते आपण बघून घेऊ. आणि समजा या दोन्ही प्रोसिजर्स मध्ये आपल्याला खूप वेळ लागणार असेल तर आपण एखादं देऊळ बघू आणि तिकडे तुम्हा दोघांचं लग्न लावून टाकू. सिंपल. पराग निकम, आईला या निकमांच्या, अरे लय हरामी येते निकम. पण मी पण काही गप राहणाऱ्यातला नाहीये. असं घराच्या सांदीत बोलून काय होणार नाही. अय, घराच्या सांदीत बोलत नाही आपण. त्या पोराच्या घरी जाऊन त्याला धमकी देऊन आलोय. धमकी? या असल्या प्रकरणात धमकी देऊन काय होत नसतं. मग काय करायचं? अरे 2 फुत्रीत द्यायच्या त्याच्या. अरे मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांसमोर त्याची गचांडी पकडली. गाचांडी धरली. अरे मग ठोकायचं ना त्याला. अरे काय झालं असतं त्यांनी? त्या घुम्या काही बोलतच नाहीये. आणि आपली पपी पण तिथे नाही दिसली. मग अरे मग काय, मी बाहेर बघितलं चपला आहेत का पपीच्या, तर त्या नव्हत्या. मायला ह्या मास्तरच्या, अरे लय हुशार कावळा आहे त्यो. पण तुला सांगतो, त्यानंच आपल्या पप्पीला कुठं तरी लपविलं असणार आहे. कशाहून? कशाहून? हा? अरे लय चाबरट आहे त्यो मास्तर.
मास्तर नाही, पिंजऱ्यातला मास्तर आहे तो. त्या पोरीवर पण त्यानंच भुरळ घातली. त्या पोरीवर म्हणजे कोणावर? ती हेंद्री जिच्या सोबत त्याचं लगीन होणार होतं. जिला आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. शांत बसून भागणार नाही. काहीतरी असा डाव टाकला पाहिजे ना की आपली पपी जिथं असन तिथून घरी येईल. मग एक डाव हाय डोक्यात. हा बोल. असा डाव टाकतो का पपी उलट्या पावली परत आली पाहिजे. काही विषयच नाही, पण तुम्हाला पटला पाहिजे ना. अरे तू आधी बोल, मग मला कळन ना. पपीच्या कानावर अशी गोष्ट घालायची का तू पळून गेल्यामुळं तुझी आई गेली. काय 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 बोलतो काय? हे? काही कसं बोलतो तू? कसं दिसन ते? कसं दिसन? हं? अरे इथं इज्जत जाऊ राहिली आणि तुम्ही म्हणता कसं दिसन. आणि हे काय आपल्याला खरं करायचंय का? हा? कसं मोहिनीबद्दल मी असा विचार तरी करू शकतो का? अरे पण आपल्याला खोटं खोटं करायचंय ना. पप्पीला घरी आणायचं ना आपल्या परत, म्हणून हे करावंच लागेल. अरे पण पपीच्या कानावर कसं जाईन हे? ती कुठं असन आता? मला असं वाटू राहिलं त्या पोरानं आपल्या पपीला त्या हेंद्र्या अनुष्काच्या घरी लपवलं असत. आपण वाट बघू. म्हणजे पपीसाठी आपण काही पण करू शकतो तुला माहिती, पण आपण जरा वाट बघू. बघा, वाट बघा. पण असं अचानक लग्न करून कसं चालेल? आपण उगाच गडबड करतोय असं मला वाटू राहिलं. म्हणजे एवढी घाई करण्याची काय गरज आहे, नाही का? चला येतो मी. काका काका, ओ पीएचडी वाले मॅडम, अजून काय चिघळायचं बाकी? तुम्ही ना परिस्थिती समजून घ्या. आपल्याकडे फक्त 2 पर्याय. पर्याय 1, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून उठा आणि घरी निघून जा. आणि मुन्याला कायमचं विसरून जा. मला माहितीये तुमच्या दोघांसाठी पण हे अवघड आहे. पण काय आहे, एक वेळ ना तुम्ही परागला विसरून जातात, पण तुमच्या घरचे याला कधीच विसरणार नाही. सगळा बदला काढते. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची आपर डायरेक्ट केस ठोकतीन याच्यावर. तुम्ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आणि हा आरोपीच्या पिंजऱ्यात. भर कोर्टात तुमच्या घरचे अशी इमोशनल नजरेनं बघत असतील तुमच्याकडे. बायका रडू रडू इमोशनल ब्लॅकमेल करतील तुम्हाला. आणि त्यावेळेला तुमच्या प्रेमाची सगळ्यात मोठी परीक्षा असणार आहे. कारण तुम्हाला जितका पराग आवडतो तितकेच तुमच्या घरचे पण आवडतात. आणि त्यावेळी आपल्या निर्णयावर ठाम राहणं हे कुठल्याही मुलीसाठी अत्यंत कठीण आहे. आता तुम्ही नीट विचार करा. एका माणसाला मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सगळ्या माणसांशी नातं तोडणार आहात का? आता हे सगळं सोडा. पर्याय दुसरा, तुम्ही दोघ जण आत्ताच्या आत्ता पळून जाऊन लग्न करा. जे काय असेल ते आपण फेस करू. पण काही झालं तरी तुम्हाला दोघांना कुणी वेगळं करू शकणार नाही, कारण तुम्ही दोघांनी एकमेकांशी संमतीनं लग्न केले. बघा, करा विचार. आणि सगळ्यात महत्वाचं पूर्वा,
तुझ्या घरचे तुझ्या मनाचा आत्ता विचार करत नाहीये. सो तू त्यांचा विचार करत बसणार आहेस का? का अशा माणसाचा विचार करणार आहेस जो तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुला समजून घेतो, तुला प्रत्येक गोष्टीत मदत करतो, तुझ्या सुखदुःखात सहभागी आहे? हीच ती वेळ आहे. तुला आत्ता आणि लगेच डिसिजन घ्यावा लागेल पूर्वा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ठरवा. तुम्ही जे ठरवाल ते. मी आजपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी फोर्स नाही केला, ना करणार आहे कधी. कारण निर्णय तुमचा आहे, निर्णय घ्यायचा अधिकार पण तुमचा आहे. तुम्ही निर्णय घ्या, कारण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पुढे तुम्हाला जाऊन सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहे. त्यामुळे अहो पण मला करायचंय तुमच्या बरोबर लग्न. कोण आहे अडाणी? हा, बेल असून दार वाजवते. पप्पे, ए पप्पे, चंदू काका, दार उघड. मला माहिती तो आत आहे. पप्पे दार उघड. लीला काका, पप्पे, अगं दार उघड ना. संपलं आता, सगळं संपलं. आता काही नाही होऊ शकत. आता ते आत येतील आणि तुम्हाला नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा हरीश काकांबरोबर. मी इथंच थांबते. नाही नाही, मी नाही थांबू शकत. मी काय सांगू, मी इथं काही नाही होणार. तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. मी आहे ना. नाही, तुम्हाला नाही माहिती. नुसता संशय आला म्हणून ते इथपर्यंत आलेत. ते आत आले आणि त्यांनी आपल्याला एकत्र पाहिलं तर ते काय करतील तुम्हाला? तुम्ही शांत व्हा. मी आहे. पर्या, प्लीज माझा ऐकशील? हा, तुम्ही लवकरात लवकर इकडून निघून जा आणि लग्न करा. एकदा तुमचं लग्न झालं की ते तुम्हाला नाही हात लावू शकणार. का नाही कळत यांना? हो, पण असं आम्ही काही चुकीचं वागलो नाही तर आम्ही का पळून जाऊ ना. मी जाऊन बोलतो चंदू काकाची आणि लीला काकाची. ए, हिरो नको बनू. पिक्चर नाही चालू, रिअल मध्ये चालू आहे. एवढा हानतीन ना. पाहिलं ना त्या चंदू काकाला. चला निघायत ना. मागचं दार आहे ना. हो हो, इकडे. हा चल. अरे पण काका, मला नाही पटत हे असं. ए, अरे तुझी सामाजिक प्रतिष्ठा ठेव तिकडे कॉलेजमध्ये. अरे तंगड तोडतीन तुझं, घेऊन जातीन हिला. आणि एकदा का ते हिला घेऊन गेले की तुमची परत आयुष्यात कधीच भेट होणार नाही. लिहून घे. पप्पे, पप्पे, दरवाजा उघड. हा चला लवकर चला. चंदू, हे पप्पीला लपू राहिलेत म्हणून दार उघडेनात पटकन. पप्पे, दार उघडा. पप्पे, काका, काका पण लग्न केल्यानंतर त्यांनी काहीतरी केलं तर, म्हणजे कुणाच्या जीवाचं काही बरं वाईट केलं. अरे त्यांच्या बापाचा राज आहे का? आम्ही आहे ना तुमच्या सोबत. काही झालं तरी शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे. कोण काय करत. चला चला लवकर. पप्पे, मला दरवाजा उघड नाही तर मी दरवाजा तोडून टाकेन. हे बघ पर्या, प्लीज माझा ऐक. लवकरात लवकर इकडून निघ. पर्या प्लीज.